राज्य शासनाने दिलेल्या मोठ्या सवलती आणि करारानुसार राज्य सरकार वागत नसल्यानं जून महिन्यात मुंबई आग्रा महामार्गावरच्या पिंपळगाव टोल नाक्याच्या दरात वाढ होणं अपेक्षित होतं. मात्र कुंभमेळ्याची कामं प्रशासनाच्या डोक्यावर असल्यानं दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. टोलचा भडका उडू नये म्हणून लोकसभा निवडणुकीपूर्वी न्यायालयाचा आदेश असतानाही दरवाढ पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे टोल नाक्याला दर महिन्याला 10 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. यासाठी राज्य शासनानं ही भरपाई द्यावी म्हणून L&T कंपनीनं उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयानं कंपनीच्या बाजूने निकाल दिल्यानं येत्या काही दिवसात टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. प्रत्येक वर्षी तो याचा पर्सेंटेज 1% वाढत राहील. तर प्रेझेंट रेट जो आहे तो आता 9.16%नी आपल्याला त्याला रेव्हेन्यू शेअर करायचा आहे. पण तो जेवढा त्याचा तिथे लॉस होतो आहे ड्यू टू व्हेरियस. येत्या काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक करून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक शहरापासून राष्ट्रीय महामार्गावर चक्क 2 टोलचं अंतर 40 किलोमीटरपेक्षा कमी राहणार आहे. 125 रुपयांचा टोल डबल झाल्यास नाशिकहून चांदवडच्या रेणुका देवीचं दर्शन करून यायला किमान 500 रुपयांची चाट बसणार आहे. ज्या पद्धतीने हा जो टोल वाढवत आहे सर्वसामान्य म्हणजे माणसाला खरंच परवडणारा नाहीये. आणि यांनी म्हणजे लोकांनी गाड्या घ्यायच्या का नाही घ्यायच्या इथपर्यंत विचार करावा. महाराष्ट्र शासन याला जबाबदार आहे, त्याच्यात कंपनी जबाबदार आहे. यांच्याकडे कोणाकडेही कोणाचं काही लक्ष नाही. फक्त याच्यात जातोय फक्त सामान्य माणूसच भरायला जातोय. आणि याच्यात आजचे दिन सामान्य माणसांना कुठल्या प्रकारचे आजचे दिन दिसत आहे हे सामान्य कोणीतरी येऊन सांगावं की वो आम्ही आजचे दिन दिले. आज जर टोल नाका वाढला तर आज 40 रुपयाचा तो डायरेक्ट 120 रुपये होणार. जो आपला चांदवडचा 120 आता तो 3 पट होणार. मग हे कोणी भुर्दंड करायचं बसायचा. राज्य सरकारनं जरी ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर टोल माफ केला असला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोलचा फास आता हळूहळू आवळला जातोय. या टोल दर वाढीला पुन्हा राजकीय रंग चढणार असून येत्या काळात यावरूनच पुन्हा मोठा वाद होण्याची शक्यता आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.